मंत्री ज्या दिवसापासून सत्तेवर आले त्या दिवसापासून यांचं नाकळतेपणा दिसून आलेले आहे. बर हे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांप्रती काय भावना होती, शेतकऱ्याबद्दल कसे अपशब्द वापरले आणि विधानसभेचं संसदीय अधिवेशन चालू असताना शेतकऱ्यांच्या विषयावरती चर्चा चालू असताना ते सभागृहामध्ये रम्मी खेळत होते. तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी बरेच आंदोलनं केली, रस्त्यावरून त्यांची राजीनाम्याची मागणी केली. पण ह्या सरकारने ह्यांना वाचवण्याचं काम केलं गेलं. फडणवीस सरकारला एक वर्ष होऊन झालेलं आहे, 2 आठवडे झालेले आहेत. म्हणजे यांच्या सरकारमध्ये वार्षिक अधिवेशन झाले आरोपांचं. एका वर्षात 2 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतात. कुठे राहिली नैतिकता? म्हणजे पूर्णपणे अपयशाची ही पावती आहे. एका वर्षामध्ये 2 मंत्रिमंडळातल्या सहकार्यांचा राजीनामा घेतला जातो किंवा द्यावा लागतोय. ही नामुष्की या सरकारवर आलेली आहे. म्हणजे हे एवढं गंभीर प्रकरण होतं. सत्र न्यायालयाने नाशिकच्या जेव्हा शिक्षा ठोठावली त्या दिवशी त्यांची आमदारकी रद्द झाली होती. परंतु या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष असतील त्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांची आमदारकी रद्द करणं हे कर्तव्य होतं. पण त्यांनी कुठेही केलेलं नाहीये. त्यांचा फक्त राजीनामा घेतला गेला आणि ते आता ऍडमिट झाले आणि कोर्टाने त्यांच्यावरती स्थगिती कुठे दिलेली नाहीये. फक्त त्यांची जी मेडिकल ग्राउंडवरती आहे त्या ठिकाणी त्यांना फक्त जामीन दिलेला आहे तात्पुरता. म्हणजे एका बाजूनी हे जे सरकार आहे, या सरकारमधले मंत्री कुठेही शेतकऱ्यांच्यासाठी किंवा त्यांचं मंत्रीपद बदलून त्यांना क्रीडा खातं दिलं. म्हणजे एक प्रकार खेळखंडोबाज केलेला आहे. या सरकारच्या मध्ये जे मंत्री आहेत अजून देखील बऱ्याच मंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे शिरसाट जे आहेत संजय शिरसाट, त्यांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे. परंतु चौकशी लावली याचा अर्थ काय होतो? त्यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे. त्याचबरोबर ते दुसरे शिवसेनेचे आमदार मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. म्हणजे हे जे मंत्री आहेत सरकारमध्ये राहून आपले घरं भरण्याचं काम करतात, आपले कारनामे झाकण्याचं काम करतात.